हा एक सर्वोच्च न्यायालयाने अपील दाखल करून घेतलं, हा एक न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग असतो. सरकारने, महाराष्ट्र सरकारने या रेल्वेच्या साखळी बॉम्बस्फोटात तातडीने अपील दाखल केलं, तातडीने त्याची सुनावणी व्हावी याकरता आग्रह धरला. सर्वोच्च न्यायालयाने ते ॲडमिट करून घेतलं आहे. याचाच अर्थ असा होईल की ह्या अपिलाची सुनावणी निश्चितपणे लवकर होईल. परंतु या खटल्याच्या निमित्ताने काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जरी मी हा खटला चालवला नसला तरी अनेक विविध खटल्यामध्ये मी जे बघत आलो आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने मला हे जाणवलं की ज्या खटल्यात आरोपींना सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं, ते आरोपी उच्च न्यायालयात अपील दाखल करतात. त्या अपिलाची सुनावणी अनेक वर्ष लागत असते आणि जर अपिलामध्ये आरोपीची सुटका झाली तर आरोपीचे नातेवाईक आणि समाजात एक असा संदेश जातो की हे निर्दोष असून देखील त्यांना शिक्षा झाली. मग गुन्हा कोणी केला हा प्रश्न उपस्थित होतो. किंबहुना उलटी आपण केस बघूया, जिथे सत्र न्यायालयात आरोपीची सुटका होते आणि ती सुटका सरकारच्या दृष्टिकोनातून चुकीची, बेकायदेशीर असते, त्यावेळेला सरकार अशा सुटलेल्या आरोपींविरुद्ध अपील उच्च न्यायालयात दाखल करतं. त्या अपिलाची सुनावणी देखील 15 वर्ष होत नाही. आणि मग 15 वर्ष जर होत नसेल तर मग सत्र न्यायालयाचा सुटकेचा आदेशच हा लोकांच्या लक्षात राहतो. आरोपीने गुन्हा करूनही, जर गुन्हा केला असेल आणि त्याला अपिलात जर शिक्षा झाली तर गुन्हा करूनही त्याचं मानसिक धैर्य वाढत असतं. आणि म्हणून अशा अपिलांची सुनावणी, अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन, अपील अगेन्स्ट ॲक्विटल, याची सुनावणी ही तातडीने व्हायला हवी. याकरता आपल्याला काय परिणामकारक योजना आखता येईल या संदर्भातील चर्चा मी देशाचे कायदा मंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांच्याशी थोड्यात कालांतराने करेल. आणि काय परिणामकारक आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिकल सपोर्ट, हायकोर्टचे बेंचेस वाढवण्याकरता काय करता येईल या संदर्भातही साकल्याने चर्चा करेल. शपथ मराठीत घेतली, मात्र राज्यात जे आहे भाषांना घेऊन वाद सुरू आहे. त्रिभाषा मूळ असू द्या किंवा अदरवाईज असू द्या, तुमचं नेमकं काय याला घेऊन? नाही, राज्यातील वादाशी मला कर्तव्य नाही आहे. कारण असं आहे की मराठी ही माझी मातृभाषा आहे, मराठी ही माझी अस्मिता आहे आणि या मातृभाषेतून मी बोललो त्याचा मला अभिमान आहे. चला, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.